मुंबईतील प्रसिद्ध मनीस कॅफेमध्ये जेवण बनवण्यासाठी आता चूल पेटवण्यात आली आहे। गॅस मिळत नसल्यामुळे लाकूड आणि कोळशाचा वापर करून चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात झाली आहे। दादर माटुंगा परिसरातल्या 5 ते 6 मनीसच्या कॅफेमध्ये चुलीवरचं आता जेवण मिळतंय। मी मुंबईतल्या बहुचर्चित अशा मनीस कॅफेचं जिथे जेवण बनलं जातं त्या माटुंगामधल्या गोडाऊनमध्ये आहे आणि इथं आपण पाहतोय की फक्त इलेक्ट्रिक उपकरणाच्या माध्यमातून जे साहित्य बनवता येईल ती बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र जिथे गॅसच्या माध्यमातून जे मेदूवडे किंवा इडली आणि इतर जे पदार्थ बनवले जात असायचे ते मात्र सध्या तरी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। शेगडी चालत नाही आणि त्यामुळे इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर फक्त या ठिकाणी होतोय। शेगड्या गॅसवरती चालणाऱ्या पूर्णपणे बंद आहेत आणि या गोडाऊनच्या बाहेरच या मनीस कॅफेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडनं अशा पद्धतीने चुली मांडण्यात आल्या आणि तिथे हे जेवण बनवलं जातं। कॅमेरामन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।